बाहेर गेल्यानंतर फ्रेंच फ्राईज एकदा तरी तुम्ही खाल्लेच असतील। बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ असणारे फ्रेंच फ्राईज चवीला खूप छान लागतात। असेच क्रिस्पी आणि मऊ फ्रेंच फ्राईज घरच्या घरी कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुल मध्ये स्वागत। चला फ्रेंच फ्राईज बनवायला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी मोठ्या साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत। शक्य होईल तितके मोठे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत। आता बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। हे पहा, आता साल काढून झालेली आहे। आता मी तुम्हाला दाखवतो की फ्रेंच फ्राईजसाठी बटाटे कट कसे करायचे। पहा, इथे मी एक बटाटा घेतलेला आहे। त्याला वरच्या आणि खालच्या बाजूनी असा कट मारून घ्यायचा आहे। पहा, खालच्या साईडने आता कट मारून घेतलेला आहे। आता या बटाट्याला असा उभा आपण ठेवायचा आहे आणि त्याला चौकोनी किंवा आयताकृती आकार आपल्याला द्यायचा आहे। पहा, असा आयताकृती आकार आता देऊन झालेला आहे। आता बटाटा 1-1 सेंटीमीटर अंतराने आपल्याला कापून घ्यायचा आहे। पहा, असे 1-1 सेंटीमीटर जाडीचे स्लाइस आपल्याला मिळतील। आता स्लाइस कापल्यानंतर हे स्लाइस पुन्हा जुळवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने असे पुन्हा 1-1 सेंटीमीटर अंतराने कापून घ्यायचे आहेत। असं चिरून घेताच आपल्याला फ्रेंच फ्राईजसाठी लागणारे परफेक्ट स्लाइस आपले बनतील। पहा, असे परफेक्ट स्लाइस तयार होतील। तुमच्याजवळ वेळ कमी असेल किंवा तुम्हाला जास्ती प्रमाणात फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर मार्केटमध्ये कटर सुद्धा मिळतो, त्याने तुम्ही पटकन कट करू शकता। आता एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन कट केलेले स्लाइस आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे। शक्य होईल तितकं थंड पाणी आपल्याला घ्यायचं आहे। मी इथे फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी घेतलेलं आहे। थंड पाण्यामुळे बटाट्यामधलं स्टार्च निघून जाईल आणि आपले फ्राईज कुरकुरीत व्हायला मदत होईल। कमीत कमी 10 मिनिट हे स्लाइस पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर धुवून घ्यायचे आहे। इथे पाण्याचा रंग बदललेला दिसतोय, म्हणजेच भरपूर प्रमाणात स्टार्च निघालेला आहे। आता गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे। पाणी एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे धुवून घेतलेले स्लाइस आपण त्यामध्ये टाकणार आहोत। आता टायमर लावायचा आहे आणि बरोबर 10 मिनिट हे स्लाइस आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटांमध्ये हे स्लाइस 90% शिजतील। आता इथे मी 1 ते 1.5 चमचा विनेगर घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे। विनेगरमुळे स्लाइसेसचा आकार आहे तसा मेंटेन करण्यासाठी मदत होते। थोड्या वेळाने हे स्लाइसेस हलवून घ्यायचे आहे। वर खाली केल्याने स्लाइसेस एकसमान शिजून निघतील। आता आपले स्लाइस शिजलेले आहेत। स्लाइस थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत। त्यासाठी मी इथे एक जाळीदार भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून आपले स्लाइस 10 ते 15 मिनिटांमध्ये चांगले थंड होतील। आता 10 ते 15 मिनिटांनंतर हे स्लाइस चांगले थंड झालेले आहेत। आता मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। हे तेल आपल्याला शक्य होईल तितकं गरम करून घ्यायचं आहे। वाफ येईपर्यंत गरम करायचं आहे। आता हे सर्व स्लाइस तेलामध्ये टाकायचे आहेत आणि बरोबर 45 सेकंद तळून घ्यायचे आहेत। तळून घेताना गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या फ्लेमवरती तळल्यामुळे बाइंडिंग चांगलं येईल आणि एकदम हलकासा गोल्डन कलर येईल। 45 सेकंदानंतर स्लाइस एका प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। आपण हे फ्राईज एकदाच तळलेले आहेत, त्यामुळे अजूनही याला क्रिस्पीनेस आलेला नाही आहे। त्यासाठी आता हे फ्राईज आधी थंड होऊन द्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा एकदा आपण हे तळून घेणार आहोत। या स्टेजला तुम्ही हे फ्राईज फ्रीजरमध्ये 2 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता। आता हे फ्राईज थंड झालेले आहेत। आता आपण ते पुन्हा तळून घेऊया। फ्राईज दुसऱ्यांदा तळून घेताना आता तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि फ्राईज तेलामध्ये सोडल्यानंतर फ्लेम लो करून ठेवायचा आहे। आपल्याला फ्राईज गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती तळल्याने फ्राईज क्रिस्पी होतील। फ्राईज आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ब्लॅक पेपर फ्राईज बनवण्यासाठी इथे आता
मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ असं फ्राईजवरती टाकायचं आहे आणि सोबत काळी मिरी पावडर तयार करून घेतलेली आहे. ती अशी बुरबुरायची आहे आणि असं टॉस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुमचे सॉल्टेड ब्लॅक पेपर फ्राईज तयार आहेत. आता फ्रेंच फ्राईजचा पेरी पेरी मसाला कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात 1 चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, 1 चमचा बडीशेप घ्यायचे आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे. आणि आता हे सर्व मसाले मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. पहा, आपला पेरी पेरी मसाला तयार आहे. आता एका प्लेटमध्ये तुम्हाला हवे इतके फ्रेंच फ्राईज काढून घ्या. त्यावरती हा पेरी पेरी मसाला बुरबुरून टाकायचा आहे आणि असा हलवून घ्यायचा आहे. हे तुमचे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज तयार आहेत. तुम्हाला ही फ्रेंच फ्राईजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.